तुमच्या आयुष्यात सध्या काही संकट सुरू आहे का? घरात काही अडचण आहे का? पैशांची चिंता आहे का? नात्यांमध्ये तणाव आहे का? किंवा मनात एकच प्रश्न आहे, हे संकट माझ्याच आयुष्यात का आलं? जर तुमच्या मनात असा प्रश्न कधी आला असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण संकट येणं आपल्या हातात नसतं, पण संकटाच्या काळात आपण कसं वागतो हे मात्र आपल्या हातात असतं. स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्ताने संकटाच्या काळात काही गोष्टी टाळल्या पाहिजे. आज आपण अशाच 5 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. यातील 5वी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. कदाचित तुम्ही ती रोज करत असाल, पण तिचं महत्त्व तुम्हाला आज नव्याने समजेल. म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. संकट आलं म्हणून घाबरून जाऊ नका. स्वामी भक्तांनो, आयुष्य म्हणजे नेहमी सुखच असतं असं नाही. कधी आनंद येतो, कधी दुःख येतं, कधी आपल्या प्रयत्नांना यश मिळतं, तर कधी कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नाही. अशा वेळी सर्वात आधी आपल्या मनावर परिणाम होतो. आपण सतत विचार करायला लागतो, आता काय होणार? माझी समस्या कधी संपणार? माझ्याबरोबरच असं का होतंय? आणि हे विचार वाढत गेले की मन घाबरतं. पण लक्षात ठेवा, घाबरलेलं मन योग्य मार्ग दाखवू शकत नाही. म्हणून संकट आलं की पहिली गोष्ट करा, स्वतःला शांत करा. काही क्षण डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि मनात स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि स्वतःला सांगा, स्वामी माझ्या सोबत आहे, मी घाबरणार नाही, मी योग्य मार्गाने प्रयत्न करत राहीन. स्वामींच्या भक्तीचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही. भक्तीचा खरा आधार असा आहे की संकट आलं तरी आपण पूर्णपणे तुटून पडू नये. आपल्याला धीर मिळावा, आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळावी. म्हणून संकट आलं तर घाबरू नका. समस्या मोठी असू शकते, पण स्वामींवरील तुमचा विश्वास त्याहून मोठा ठेवा. संकटात देवावरचा विश्वास सोडू नका. अनेकदा असं होतं, आपण एखाद्या समस्येसाठी मनापासून प्रार्थना करतो, स्वामींचं नामस्मरण करतो, नवस करतो, पण अपेक्षित परिणाम लगेच दिसत नाही. मग मनात विचार येतो, मी एवढी भक्ती करतोय तरी माझी अडचण का दूर होत नाही? इथेच आपली परीक्षा सुरू होते. सुखाच्या काळात देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण दुःखाच्या काळातही विश्वास टिकवून ठेवणं ही खरी श्रद्धा आहे. कधी कधी आपल्याला वाटतं, स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाही, पण कदाचित उत्तर मिळायला वेळ लागत असेल. कदाचित आपण मागत असलेली गोष्ट आपल्यासाठी योग्य नसेल, किंवा कदाचित परिस्थिती आपल्याला काही शिकवत असेल. म्हणून प्रार्थना करताना असं म्हणू नका, स्वामी माझ्या मनासारखंच घडवा. त्याऐवजी म्हणा, स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे ते घडवा आणि ते स्वीकारण्याची शक्ती मला द्या. ही प्रार्थना मनाला खूप आधार देते. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नाही, पण प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग मिळू शकतो. म्हणून संकटात देवाला दोष देऊ नका, स्वामींचं नाव सोडू नका. श्रद्धा टिकवा आणि प्रयत्नही सुरू ठेवा. कारण फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, प्रार्थनेसह योग्य कर्मही करायचं आहे. कोणाचंही वाईट चिंतू नका. आता तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्याला दुखावते, कोणी विश्वासघात करतो,
कोणी आपला अपमान करतो, कोणी आपल्याशी चुकीचं वागतो आणि मग मनात राग निर्माण होतो. आपण म्हणतो, याने माझ्यासोबत चुकीचं केलं, याला याची शिक्षा मिळाली पाहिजे, याचंही वाईट झालं पाहिजे. पण स्वामी भक्तांनो, दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्या मनात विष साठवण्याची गरज नाही. आपल्यावर अन्याय झाला असेल तर योग्य मार्गाने त्याचा सामना करा, पण सतत त्या व्यक्तीचा विचार करत बसू नका. कारण तुम्ही त्या व्यक्तीला मनात ठेवता तेव्हा त्रास त्या व्यक्तीला नाही, तुम्हालाच होत असतो. तुमची झोप जाते, मन अशांत होतं, तुमचा वेळ वाया जातो. म्हणून ती गोष्ट स्वामींच्या चरणी सोपवा. मनात म्हणा, स्वामी, मला योग्य न्याय मिळू द्या, पण माझ्या मनात कोणाच्याही बद्दल द्वेष राहू देऊ नका. ही प्रार्थना करा. कारण मनातला राग कमी झाला की आपल्याला स्वतःचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. संकटाच्या काळात मन आधीच अस्वस्थ असतं. त्यात एखादी व्यक्ती काही बोलली किंवा एखादी घटना घडली की आपला राग वाढतो आणि मग आपण लगेच उत्तर देतो. कधी एखादा मेसेज पाठवतो, कधी एखादा निर्णय घेतो, कधी जवळच्या व्यक्तीला कठोर शब्द बोलतो आणि नंतर शांत झाल्यावर वाटतं, मी हे बोलायला नको होतं. म्हणून राग आला की एक नियम ठेवा. ताबडतोब उत्तर देऊ नका. काही मिनिट शांत राहा, पाणी प्या, स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला विचारा, मी जे बोलणार आहे ते उद्याही मला योग्य वाटेल का? जर उत्तर नाही असेल तर शांत राहणंच चांगलं. कारण शब्द परत घेता येत नाही. जखम भरून येते, पण कठोर शब्दांची आठवण कधी कधी मनात राहते. म्हणून संकटाच्या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं आहे. स्वामी समर्थांच्या चरणी मन ठेवून म्हणा, स्वामी, माझ्या जिभेवर संयम द्या, माझ्या मनाला शांतता द्या आणि चुकीचा निर्णय घेण्यापासून मला वाचवा. आता येते सर्वात महत्वाची गोष्ट. संकट कितीही मोठं असलं, परिस्थिती कितीही कठीण असली, मन कितीही खचलं असलं, स्वामींचं नामस्मरण सोडू नका. तुमच्याकडे पूजा करण्यासाठी वेळ नसेल, मोठा विधी करता येत नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही जिथे आहात तिथून स्वामींचं नाव घ्या. स्वयंपाक करताना, काम करताना, प्रवासात, घरातील काम करताना मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. सकाळी उठल्यावर 11 वेळा म्हणा. दिवसभर वेळ मिळेल तेव्हा म्हणा आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा स्वामींचं नाव घ्या. नामस्मरण करताना घाई करू नका. थोडा वेळ शांत बसा. स्वामींचं रूप मनात आणा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नामस्मरण म्हणजे समस्या जादूने नाहीशा होतील अशी हमी नाही, पण कठीण परिस्थितीत मनाला आधार मिळू शकतो. आपल्यात धैर्य निर्माण होऊ शकतं. नकारात्मक विचार कमी करण्यास मदत होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण एकटे नाही आहोत अशी भावना मनाला मिळू शकते. एक भक्त सतत संकटांमध्ये अडकला होता. एक समस्या संपायची नाही तोपर्यंत दुसरी समस्या उभी राहायची. तो खूप निराश झाला. त्याने स्वामींच्या चरणी बसून विचारलं, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढी संकट का? त्याच्या मनात एकच भावना होती, आता माझ्याकडून काहीच होणार नाही. पण त्या क्षणी त्याने स्वतःला एक प्रश्न विचारला, मी संकटाकडे पाहतोय की स्वामींकडे? हा प्रश्न त्याला आतून हलवून गेला. कारण आतापर्यंत त्याचं संपूर्ण लक्ष संकटावर होतं. त्याने स्वामींकडे पाहिलंच नव्हतं. मग त्याने डोळे बंद केले
आणि मनापासून म्हटलं, स्वामी, माझं संकट तुम्हाला माहीत आहे. मला त्यातून बाहेर पडण्याची शक्ती द्या, योग्य मार्ग दाखवा. समस्या लगेच जादूने नाहीशी झाली नाही, पण त्याचं मन बदललं. त्याने शांतपणे विचार करायला सुरुवात केली. ज्या गोष्टी त्याच्या हातात होत्या त्या करण्यास सुरुवात केली. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली आणि त्याला एक गोष्ट समजली. कधी कधी स्वामी परिस्थिती बदलण्याआधी आपल्याला परिस्थितीशी लढण्याची ताकद देतात. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही सध्या एखाद्या संकटातून जात असाल तर हा संदेश लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, घाबरू नका. दुसरी गोष्ट, विश्वास सोडू नका. तिसरी गोष्ट, कोणाचंही वाईट चिंतू नका. चौथी गोष्ट, रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. आणि पाचवी गोष्ट, स्वामींचं नामस्मरण कधीही सोडू नका. तुमचं संकट कितीही मोठं असो, आज फक्त एकदा मनापासून म्हणा, स्वामी, मला माझ्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती द्या. आणि त्यानंतर तुमच्या हातात असलेले योग्य प्रयत्न सुरू ठेवा. कारण श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही एकत्र असतील तर मन अधिक मजबूत होतं. आजचा हा संदेश तुमच्या मनाला थोडासा जरी आधार देऊन गेला असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात सध्या काही संकट असेल तर तेही स्वामींच्या चरणी सोपवा. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या मानसिकदृष्ट्या खचलेली आहे किंवा एखाद्या अडचणीतून जात आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे तिच्या मनाला थोडा आधार मिळेल. स्वामी समर्थ महाराज तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाला सुख, शांती, धैर्य आणि सद्बुद्धी देवोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.